जिल्ह्यातील तिरोडा तहसील मातोश्री लॉन येथे प्रहारची आढावा बैठकीचे आयोजन। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसील येथील चंद्रभागा नाकाच्या जवळील मातोश्री लॉन या ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व बच्चू कडू यांच्या आदेशाने प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बलूभाऊ उर्फ महेंद्र जवजाळ व महेश बडे, प्रहार राज्य अभियान प्रमुख संजय देशमुख, गोंदिया भंडारा संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीखाली तिरोडा तहसील या ठिकाणी प्रहार जनशक्ती प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, प्रहार दिव्यांग जिल्हाध्यक्ष आकाश मेश्राम, प्रहार जिल्हाध्यक्ष जितू बावणकर, कार्यकर्ते व दिव्यांग बैठकीस उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसायला मिळत आहे। मध्ये प्रहारची आढावा बैठक घेण्यात आली आहे। नेमकं कारण काय आहे, काय यामागचे उद्देश आहे? आढावा बैठकीचा मुख्य उद्देश हा संघटन वाढीसाठी आहे। येणाऱ्या निवडणुका आहे, येणारे आंदोलनं आहे, अनेक विषयावर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करायची होती। मुख्यतः ज्या पद्धतीनं बच्चूभाऊंनी मागच्या 25 वर्षात काम केलं, विविध वर्गासाठी काम केलं, मग शेतकरी असू द्या, शेतमजूर असू द्या, दिव्यांग बांधव असू द्या, विधवा भगिनी असू द्या, आणि असं असताना ज्या पद्धतीनं बच्चूभाऊचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव करण्यात आला, आमचे काही कार्यकर्ते थोडेसे नैराश्यात गेल्यासारखं आम्हाला वाटलं आणि मुद्दामून त्या पक्षाची बदल हटावी आणि पुन्हा जनतेच्या कामासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं ही भूमिका घेऊन बच्चूभाऊच्या आदेशानं आम्ही सर्व समिती आज या गोंदिया जिल्ह्यात आलेला आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं आजची आढावा बैठक झाली। येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, पंचायत समितीच्या निवडणुका आहे, त्याच्या पुढे जाऊन विधानसभा आहे, लोकसभा आहे, त्या सर्वांची तयारी करण्यासाठी आणि येणारा 1 मार्च ते 9 मार्च आमचा मेळघाट संघर्ष यात्रा ही आदिवासीच्या न्याय हक्कासाठी बच्चूभाऊंनी घेतलेली संघर्ष यात्रा आहे आणि 6 जूनला एक लाँग मार्च पुणे ते मुंबई, त्याचीसुद्धा आम्ही आज चर्चा या आढावा सभेत केली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही जे कर्जमाफीसाठी चक्काजाम नागपूर केलं होतं, जर 30 जूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली नाही तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा महाएल्गार मुंबईत झाल्याशिवाय राहणार नाही। या सर्व गोष्टीबद्दल साधक बाधक आज या आढावा बैठकीत चर्चा झाली आहे आणि सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि बच्चूभाऊचे विचार आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभर नेल्याशिवाय राहणार नाही, हे तुमच्या वतीने मी सांगतो।